नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद। तर आज आपली कटिंग असणार आहे बाही कटिंगची। तर तुम्हाला प्रॉपर बाहीची कटिंग दाखवणार आहे। तुमची साईज कितीही असू द्या, कोणत्याही साईजसाठी बाही कशी कटिंग करायची त्याचा अगोदर थोडंसं मी तुम्हाला सांगते, टिप्स देते। आता समजा तुमची बाही 34 साईजचं अप्पर चेस्ट आहे बघा, 34 आणि 36 अप्पर चेस्ट, 34 फुल बस्ट 36। तर अप्पर चेस्टच्या मापाने तुम्हाला बाही घ्यायची, बाहीची घडी घ्यायची। मग कशी घे, तुमचा अप्पर चेस्ट किती आहे तो बघा आणि त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे भागिले 4। अप्पर चेस्टचा चौथा भाग येतो 8.5 बरोबर। 8.5 ही घडी असणार आहे बाही कटिंगची। आता दुसरं एक सांगायचं आहे, तर नेहमी तुमचे असे प्रश्न असतात की बाहीची घडी किती घ्यायची, म्हणून हे सांगितलं। जी पण तुमची अप्पर चेस्ट आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। आणि आता दुसरं माप आपल्याला पाहिजे बाहीच्या कटिंगसाठी, तुमची बाहीची उंची किती आहे, जी पण तुमची उंची आहे ती। त्यानंतर तुम्हाला दंडघेर हवाय, दंडघेर लागतो आपल्याकडे, दंडघेराचं माप जे पण आहे ते। नंतर आपल्याला बायसेपची गरज लागत नाही चौथा भाग घेतल्यावर अप्पर चेस्टचा। आणि दुसरा तुम्हाला लागणार आहे माप मुंढा। तुमच्या बॉडी मेजरमेंटवर मुंढ्याचं माप किती आलंय, उंची किती हवी आहे बाहीची, दंडघेर किती आहे याच्यावर तुमचं माप ठरणार आहे। आता उदाहरणार्थ आपण 34 साईजची कटिंग केली ब्लाउजची आणि बाही उंची तुम्हाला टाकायची आहे 10 इंच। दंडघेर तुमचा आहे 9.5 असू शकतो, 10 ही असू शकतो आणि मुंडा तुमचा आहे 15 इंच। असं हे माप पाहिजे। आता ही आपण 8.5 ची घडी टाकून घेऊयात आणि मग तुम्हाला ही कटिंग दाखवते। इथे तुमचं माप अप्पर चेस्टचं दुसरं असेल तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण 34 चा चौथा भाग येतो 8.5, अशी खून करून घेऊयात 8.5 वरती। आणि इथून आपल्याला ही स्ट्रेट लाईन ओढून घेऊया अगोदर। इथे सुद्धा स्ट्रेट लाईन ओढून घेऊया। आता आपल्याला उंची टाकायची आहे। उंची 10 इंच आहे, तर अस्तरच्या ब्लाउज साठी 1 इंच प्लस करायचे आणि विना अस्तरचा ब्लाउज असेल तर 2 इंच प्लस करायचे। इथे 11 वर खून करून घ्या, इथे सुद्धा 11 वर 1 इंच प्लस करून। अशी तुम्हाला बाहीची डबल फोल्ड घडी लागणार आहे कापडाची, अशा पद्धतीने। आता या चौकोनामध्येच आपली ही एल्बो साइजची बाही बसणार आहे। आपल्याला एवढंच कापड लागणार आहे डबल फोल्डचं। आता बायसेपचं माप नसलं तरी चालेल, असं का म्हटलं तर साधं सोपं आहे। तुमची ही डबल फोल्डची घडी आहे 8.5 ची, त्याच्यातून तुम्हाला 1.5 इंचावर एक आतमध्ये खून करायचे, जी तुमची शिलाई मार्जिनची असणार आहे, म्हणजे फिटिंगची। असं सोप्या पद्धतीने तुम्हाला 1.5 इंचाची आतमध्ये खून करायचे। या घडीतच सगळं बसवायचं आहे, अजिबात आता आपल्याला वेगळं कापड लागणार नाही। आता ही जी खून आली आपली, किंवा 1.5 इंचाची जी आपली लाईन आलेली आहे, त्या लाईनीवरती म्हणजे ही आतली आपला मुंड्याचा अर्धा टाकायचा। आता या कोपऱ्यामध्ये असा टेप लावायचा आणि 15 मुंडा आहे तर त्याचा निम्मा येतो 7.5। या टेप वरचे 7.5 कुठे थांबतात बघायचं, या रेषेवरती इथं। तर इथं थांबले, इथं खून करून घ्यायचे आणि ही स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची। आता ही कॅप हाईट किती आली बघा, 2.25 वरती कॅप हाईट आलेली बरोबर। या कॅप हाईट वरती अशी आपण कॅप हाईट काढायचे। इथून आपल्याला याचा हाफ करून घ्यायचा, 7 चे हाफ येणार आहे 3.5 बघा। या कॅप हाईटच्या रेगेपर्यंत टेप लावला, त्याचे निम्मे करायचे आणि हाफ काढून घ्यायचा आहे। या मध्यावरती अर्धा इंच खाली उतरायचं असं। आणि तुम्हाला ही अशी लाईन ओढून घ्यायची तिरकस, अर्धा इंच तिरकस, नंतर तिथून इथे तिरकस, या पद्धतीने। आता दुसरं, हा मध्ये आपण इथे पण असं लाईन ओढून घेऊ ही बायसेपची, म्हणजे तुम्हाला पुढच्या भागाचा मुंडा
कसा टाकायचा ते पण सांगते. आणि हा हाप आहे. नंतर आपल्याला इथून असं तिरकस हे 2 कोपरे आहेत ते मिळवायचे या साईडचे. आता ही जी तिरकस लाईन आली आपली, त्या तिरकस लाईन वरती आपल्याला 1.5 इंच आतमध्ये यायचं आहे असं. आणि आता हा जो आकार आहे तो फक्त गोलाकार करायचा आहे इथे या 2 रेघा मिळून असा. आता हा सुद्धा आपल्याला या पद्धतीने असा खाली आणायचा आहे आणि इथून हा गोलाकार करून घ्यायचा अगोदर आणि नंतर हा. थोडासा मी डार्क उठवते पे म्हणजे दिसेल तुम्हाला. आणि इथे दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आहे 9.5. 9.5चा हाफ करून घ्यायचा आहे. तर 4.25 येणार आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही जी खूण आहे आपली ती खूण इथे मिळवायची फिटिंगची फिटिंगला आणि शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिनला. अशा पद्धतीने तुमची ही बाहीची कटिंग येणार आहे. इथून आपल्याला ही कटिंग अशी कट करून टाकायची आहे. तर तुम्हाला आता ही दिसत असेल एकदम परफेक्ट आपली ही बाहीची कटिंग आलेली आहे. इथे मी डार्क करते जरा, पेन थोडासा पुसट उठलाय. अशी आपली ही बाहीची कटिंग बघा किती सुंदर आलेली आहे, परफेक्ट येणार आहे. आता या ठिकाणी तुमची जर अपर चेस्ट 40 असेल तर त्याचा चौथा भाग तुम्हाला इथून इथे चौथा भाग 10 इंच घ्यायचा आहे. 10च्या आतमध्ये 1.5 इंचावर ही खूण करून घ्यायचे आणि त्या रेघेवरती तुम्हाला मुंड्याचा अर्धा टाकायचा आहे. तुमची कॅप हाईट निघणार आहे ऑटोमॅटिकली. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची बाही कटिंग करून बघा, खूप सुंदर बाही बसते फिटिंगला आणि फिनिशिंगला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बाहीवरची फक्त टिप्स दिलेल्या आहेत मी. आता जे पण मी कटिंग दाखवते त्यानुसार 36 ची साईज आहे ब्लाऊजची कटिंगची, तर तुम्हाला बाहीच्या घडीसाठी 36च घ्यायचं आहे. म्हणजे की अप्पर चेस्ट बद्दल बोलत असते मी, तर सर्वांची कमेंट पण येते ताई अप्पर चेस्ट घ्यायचं की फुल बस्ट. तर बॅक साईडला आपण अप्पर चेस्टच्या मापाने कटिंग करतो ब्लाऊजला, तसंच बाहीला सुद्धा अप्पर चेस्टच्या मापानेच कटिंग करायची. अप्पर चेस्टचा चौथा भाग घेऊन मग बाही त्यामध्ये बसवायचे. चला, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. आणि जर तुम्हाला क्लास घ्यायचा असेल, भरपूर साऱ्या टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर क्लासमध्ये प्रवेश करा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून येत्या 10 तारखेपासून आपला नवीन बॅच चालू होते. ऑलरेडी एक बॅच चालू आहे, 12 तारखेला ती बॅच संपणार आहे, तर 10 तारखेला दुसरी बॅच चालू होते. नक्की त्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. खूप कमी फी आहे आणि खूप मोठे छान छान पॅटर्न ब्लाऊजचे आपल्याला शिकायला मिळणार आहेत. सभ्यासाची ब्लाऊज असो, मधुबाला असो, प्रिन्सेस कट असो, शोल्डर टू वेस्ट प्रिन्सेस कट असो, 3 पीस प्रिन्सेस कट, डबल कटोरी, हे सगळे तुम्हाला पॅटर्न त्या छोट्याशा फी मध्ये शिकायला भेटणार आहे. तर नक्कीच आपल्या गीता फॅशन क्लासला जॉईन व्हा. नंबर दिलेला आहे स्क्रीनवर, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करून सुद्धा तुम्ही तुमचं सहभागी होण्यासाठी नाव नोंदवू शकता. तर खूप कमी फी आहे, संधीचा लाभ घ्या. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. बाय बाय.